जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंदा। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। श्रील प्रभुपाद की जय। श्रीमद् भागवतम स्कंद क्रमांक 1 अध्याय क्रमांक 7 द्रोणपुत्राला दंड। श्लोक क्रमांक 5। यया सम्मोहितो जीव आत्मानं त्रिगुणात्मकं परोपि मनुते नर्थं तत्कृतं चाभिपद्यते। जीव जरी प्रकृतीच्या 3 गुणांच्या पलीकडे असला तरी या बहिरंगा शक्तीमुळे तो स्वतःला प्राकृतिक पदार्थ मानतो आणि परिणाम स्वरूप न इच्छिलेली भौतिक दुःखे ओढावून घेतो। तात्पर्य येथे भोगवादी जीवांच्या दुःखांचे मूळ कारण, दुःख निवारण्याचे आवश्यक उपाय आणि वांछित आत्यंतिक पूर्णत्व या गोष्टींचा निर्देश केला आहे। जीव तत्वता भौतिक बंधना पलीकडचा आहे, परंतु तो आता बाह्य शक्तीच्या बंधनात पडला आहे, म्हणून तो स्वतःला भौतिक समजत आहे। अशा अमंगल संबंधामुळे दिव्य स्वरूपी जीव प्राकृतिक 3 गुणांनुसार दुःख भोगतो। जीवाने स्वतःविषयी प्राकृतिक निर्मिती असल्याचा गैरसमज करून घेतलेला आहे। याचा अर्थ असा की त्याची प्राकृतिक प्रभावाखालील विकृत वर्तमान विचारसरणी, भावना, इच्छा इत्यादी स्वाभाविक स्थितीतील नाहीत, पण त्याचा विचार करण्याचा, भावनांचा, इच्छांचा स्वतःचा एक स्वाभाविक मार्ग आहे। जीव आपल्या मूळ स्थितीत विचारशक्तीहीन, इच्छाशक्तीहीन अथवा भावनाशक्तीहीन नाही। भगवद्गीतेत बद्ध जीवाचे वास्तविक ज्ञान सद्यस्थितीत अज्ञानाने आवृत्त असल्याची पुष्टी केलेली आहे। अशा रीतीने येथे जीव हा अद्वय निर्विशेष ब्रह्म आहे, अशा सिद्धांतांचे खंडन झालेले आहे। जीवाचा मुक्त स्थितीत देखील विचारांचा स्वतःचा एक मार्ग आहे, म्हणून हे शक्य नाही। बाह्य शक्तीच्या प्रभावात आल्यामुळे तो बद्धावस्थेत पडला आहे, म्हणजे जीव भगवंतांपासून विभक्त झाल्यावर माया शक्ती कार्य करू लागते। जीव बाह्य शक्तीने भ्रमात पडावा अशी भगवंतांची इच्छा नसते। बाह्य शक्तीला याची जाणीव असते, पण तरीही ती विस्मृतात्म्याला आपल्या भ्रमोत्पादक प्रभावाने मायेत ठेवण्याचे कार्य करते। भगवंत मायाशक्तीच्या या कार्यात मुळीच हस्तक्षेप करीत नाहीत, कारण बद्ध जीवाचे उत्थान होण्यासाठी मायाशक्तीच्या अशा कर्तृत्वाची देखील आवश्यकता असते। पुत्रवत्सल पित्याला आपल्या मुलांना दुसऱ्याने फटकारलेले आवडत नाही, तरीही तो अवज्ञा करणाऱ्या आपल्या मुलांना मार्गावर आणण्यासाठी एखाद्या कठोर मनुष्याच्या हाताखाली ठेवतोच। परंतु परमस्नेही परमपिता बद्ध जीवाची भ्रामक शक्तीच्या प्रभावातून सुटका होण्याची कामना करतात। राजा अवज्ञा करणाऱ्या नागरिकांना कारागृहात टाकतो, परंतु कधी कधी बंदिवानांना सुविधा मिळावी म्हणून तो तेथे जातो, त्यांची सुधारणा व्हावी म्हणून चर्चा करतो आणि त्यांनी मान्य केल्यावर तो त्यांची सुटका करतो। त्याप्रमाणेच भगवंत आपल्या राज्यातून मायाशक्तीच्या राज्यात येऊन भगवद्गीतेच्या रूपाने बद्ध जीवांना सहाय्य प्रदान करतात। त्यांनी स्वतः सांगितले आहे की मायाशक्तीतून बाहेर पडण्याचा मार्ग अतिशय कठीण आहे, परंतु जे त्यांच्या चरणकमळांचा आश्रय घेतात ते त्यांच्या आज्ञेने मुक्त केले जातात। हा शरणागतीचा मार्ग म्हणजे मायाशक्तीच्या भ्रमकारी प्रभावातून मुक्त होण्याचा उपाय आहे। शरणागती सत्संगाच्या प्रभावाने पूर्ण होते, म्हणून भगवंतांनी असे सुचविले आहे की ज्यांनी परमसत्याचा साक्षात्कार केला आहे अशा संत पुरुषांचे शब्द श्रवण करून अनेक जण त्यांच्या दिव्य सेवेत संलग्न झालेले आहेत।
बद्ध जीवाला भगवंताविषयीच्या श्रवणाची गोडी लागते आणि केवळ अशा श्रवणातूनच त्याची आध्यात्मिक उन्नती होते. त्याला भगवंतांविषयी आदर, आसक्ती उत्पन्न होते. शरणागतीच्या प्रक्रियेनेच सर्व गोष्टींचे संपादन होत असते. येथे देखील भगवंतांनी व्यासदेवांच्या अवताराद्वारे हाच मार्ग सुचविला आहे. अर्थात भगवंत दोन मार्गांनी बद्ध जीवांना त्यांच्या मूळ स्थितीवर आणतात. बहिरंगा शक्तीकडून शिक्षेच्या प्रक्रियेने आणि स्वतः त्यांचे अंतर्बाह्य रूपाने आध्यात्मिक गुरु होऊन. प्रत्येक जीवाच्या हृदयात भगवंत परमात्म्याच्या रूपाने आध्यात्मिक गुरु आहेत आणि बाह्यता शास्त्रे, साधू, गुरु यांच्या रूपाने आध्यात्मिक गुरु आहेत. पुढील श्लोकात हे अधिक स्पष्ट करण्यात आले आहे. मायेच्या अधीक्षक पदाचे सामर्थ्य वेदांमध्येही केन उपनिषद वर्णिलेले आहे. येथेही हे स्पष्ट रूपाने सांगितले गेले आहे की बाह्य शक्ती व्यक्तिगत सामर्थ्याने जीवांना नियंत्रित करते. बहिरंगा शक्तीच्या नियंत्रणाखाली असलेला जीव स्वतंत्र रूपाने स्थित झालेला असतो. तथापि भागवताच्या या विधानावरून हे स्पष्ट होते की हीच बाह्य शक्ती भगवंतांसमोर किंवा पूर्णतम व्यक्तीसमोर निकृष्ट स्तरावर अवस्थित आहे. ही मायाशक्ती पूर्णतम व्यक्तीजवळ किंवा भगवंतांजवळ येऊ शकत नाही. ती केवळ प्राण्यांवर प्रभाव गाजवू शकते. असे असताना परमेश्वराला मायाशक्तीद्वारे भ्रम निर्माण होतो आणि तो जीवभाव प्राप्त करतो. ही एक विपरीत कल्पना आहे. जर जीव आणि परमेश्वर एकाच श्रेणीतील असते तर व्यासदेवांनी ते जाणले असते. भगवान सर्वज्ञ असल्यामुळे भ्रमित जीवांच्या बाबतीत भौतिक दुःखांचा प्रश्नच आला नसता. परमेश्वराला आणि जीवाला एकाच श्रेणीत लेखण्याच्या अद्वैतवाद्यांच्या अनेक निर्बुद्ध युक्त्या आहेत. भगवंत आणि जीव एकच असते तर श्रील शुकदेव गोस्वामींनी त्यांच्या दिव्य लीलांचे वर्णन करण्याचे कष्ट उठविले नसते, कारण त्या सर्व मायाशक्तीच्या अभिव्यक्ती झाल्या असत्या. मायेच्या बंधनातील दुःख पीडित मानवतेकरिता भागवत हा रामबाण उपाय आहे. म्हणून श्रील व्यासदेवांनी सर्वप्रथम बद्ध जीवांच्या वास्तविक रोगाचे निदान केलेले आहे आणि ते म्हणजे सर्व जीव बाह्य शक्तीने भ्रमित केले गेले आहेत. आत्म्यांची रोगग्रस्त अवस्था आणि रोगाचे कारण या दोहोंना जाणून त्यांनी ज्यांच्यापासून मायाशक्ती दूर तिष्ठत उभी असते अशा परमपुरुषाला देखील जाणले. पुढील श्लोकात मायेच्या निराकरणाचे उपाय सुचविले आहेत. वस्तुतः परमपुरुष भगवान आणि जीव गुणात्मक दृष्ट्या एकच आहे, परंतु भगवंत मायाशक्तीचे नियंत्रक आहेत आणि जीव मायाशक्तीने नियंत्रित आहे. अशा रीतीने भगवंत आणि जीव एकाच वेळी अभिन्न असूनही भिन्नही आहेत. भगवंत आणि जीव यांच्यातील शाश्वत संबंध दिव्य आहे. तसे नसते तर त्यांनी बद्ध जीवांना मायेच्या पकडीतून सोडविण्याचा त्रास घेतला नसता. त्याचप्रमाणे जीवांचा भगवंतांविषयी स्वाभाविक स्नेह व प्रेम जागृत होणे आवश्यक आहे आणि यातच जीवाचे परम सार्थक आहे. भागवत जीवनाचे हेच ध्येय बद्ध जीवांसमोर ठेवित आहे. श्लोक क्रमांक 6. अनर्थोपशम साक्षात भक्तियोग मधोक्षजे लोकस्या जानतो विद्वांश्चक्रे सात्वत सहिताम. जीवाला नको असणारी दुःखे भक्तियोगाने प्रत्यक्षपणे क्षीण होतात, परंतु सामान्य लोक हे जाणीत नाही. म्हणून विद्वान व्यासदेवांनी परमसत्यासंबंधी वेद वाङ्मयाची सात्वत संहितेची रचना केली. तात्पर्य: श्रील व्यासदेवांनी सर्व पूर्ण भगवंतांचे दर्शन केले. यावरून असे समजते की भगवंतांच्या परिपूर्ण व्यक्तिमत्वात त्यांच्या अंगांचा उपांगांचाही समावेश होतो. अर्थात त्यांनी भगवंतांच्या अंतरंगा, बहिरंगा, तटस्था अशा निरनिराळ्या शक्तींचे दर्शन केले. त्यांनी त्यांच्या अनेक स्वांश रूपांचे, अंशांशांचे, अवतारादींचे दर्शन केले. तसेच त्यांनी बहिरंगा शक्तीने भ्रमित झालेल्या बद्ध जीवांच्या अनावश्यक दुःखांचे निरीक्षण केले आणि शेवटी बद्ध जीवांच्या
दुःख परिहाराचा प्रेममय भगवत भक्ती हाच एक उपाय असल्याचे जाणले. हे एक महान सत्य आहे आणि हे एक महान दिव्य विज्ञान आहे आणि त्याचा प्रारंभ भगवंतांच्या नाम, यश, महात्म्य यांच्या श्रवण कीर्तनाने होतो. भगवत प्रेमाचा उदय कीर्तन श्रवणाच्या यांत्रिकी पद्धतीने होत नाही, तर ते पूर्णपणे भगवंतांच्या अहैतुकी दयेवर अवलंबून आहे. जेव्हा भगवान भक्ताच्या प्रामाणिक प्रयत्नावर पूर्ण संतुष्ट होतात, तेव्हा त्याला प्रेममय भक्ती प्राप्त होण्याची आवश्यकता असते. असे असले तरी निर्धारित स्वरूपातील श्रवण कीर्तनाने भौतिक अस्तित्वाच्या अतिरेकी दुःखांचे तत्काळ निराकरण होते. असे भौतिक ताप दूर होण्यासाठी दिव्य ज्ञानाच्या विकासाची अपेक्षा नसते. उलट ज्ञानच परमसत्याच्या आत्यंतिक साक्षात्कारासाठी भक्तीवर अवलंबून असतो. श्लोक क्रमांक 7. यस्यां वै श्रूय मानायां कृष्णे परमपुरुषे भक्ती रुत्पद्यते पुंसः शोक मोह भयापहा. वैदिक वाङ्मयाचे केवळ श्रवण करून परमपुरुष भगवान श्रीकृष्णांच्या प्रेममय भक्तीची भावना अंकुरित होते आणि त्याच क्षणी दुःख, भ्रम, भीती यांचे निराकरण होते. तात्पर्य, आपल्या वेगवेगळ्या इंद्रियांपैकी कर्णेंद्रिये अधिक प्रभावी आहेत. गाढ निद्रेत देखील हे इंद्रिय कार्यरत असते. जागृत अवस्थेत कोणीही आपल्याला शत्रूच्या हातून स्वतःची सुटका करून घे, परंतु निद्रावस्थेत मनुष्य कर्णेंद्रियांनी सुरक्षित असतो. त्रितापांपासून मुक्ती मिळविणे हे जीवनाचे ध्येय आहे आणि या ध्येय प्राप्तीच्या संबंधानेच येथे श्रवणाचे महत्त्व सांगण्यात आले आहे. प्रत्येक जण क्षणोक्षणी शोक करीत आहे. तो भ्रमित वस्तूंच्या मृगजळामागे लागलेला आहे आणि नेहमीच आपल्या मानलेल्या शत्रूपासून भयभीत आहे. ही भौतिक रोगाची प्राथमिक लक्षणे आहेत. या ठिकाणी हे निश्चयपूर्वक सुचविण्यात आले आहे की भागवताचा संदेश केवळ श्रवण करून मनुष्य पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांकडे आकर्षिला जातो आणि असे झाल्यावर या भौतिक रोगाची लक्षणे लोप पावतात. श्रील व्यासदेवांनी सर्वपूर्ण भगवंतांना पाहिले. या विधानाप्रमाणे त्यांनी सर्वपूर्ण भगवान श्रीकृष्णांचे दर्शन केले. हे समज झाले. भगवत सेवा विशुद्ध भगवत प्रेमात विकसित होते. प्रेम हा शब्द बऱ्याच वेळा स्त्री पुरुष संबंधाबाबत उपयोगात आणला जातो. तथापि प्रेम हा एकच शब्द भगवान श्रीकृष्ण आणि जीव यांच्या संबंधाचा उल्लेख करण्याकरता योजिला जाऊ शकतो. भगवद्गीतेत जीवांचा उल्लेख प्रकृती असा केला आहे. संस्कृतामध्ये प्रकृती स्त्रीलिंग आहे. भगवंतांचा उल्लेख नेहमीच परम पुरुष असा करण्यात आलेला आहे. अशा रीतीने भगवंत आणि जीव यांच्यामधील स्नेह काहीसा स्त्री व पुरुषाप्रमाणे आहे. म्हणून भगवत प्रेम हा शब्द प्रयोग योग्यच आहे. आध्यात्मिक विषय वस्तूंच्या श्रवणातून भगवत भक्तीचा प्रारंभ होतो. भगवान सर्व प्रकारे पूर्ण आहेत आणि म्हणून ते आणि त्यांच्या संबंधातील विषय वस्तूंचे श्रवण भिन्न नाही. असे असल्यामुळे दिव्य ध्वनीच्या उच्चारणाच्या प्रक्रियेने त्यांच्याविषयी श्रवण करताच त्यांच्याशी तात्काळ संबंध स्थापित होतो. दिव्यध्वनी इतका प्रभावी असतो की त्याच्या उच्चारणाने सर्व भौतिक दुःखे तत्क्षणी नाहीशी होतात. मागे उल्लेख केल्याप्रमाणे भौतिक संपर्कामुळे जीव एक प्रकारची गुंतागुंत विकसित करतो आणि भौतिक देहाचे माईक बंधन सत्य समजतो. अशा भ्रमामुळे सर्व योनीतील जीव विविध प्रकारे भ्रमात पडतात. जीवनाच्या विकसित स्तरावर सुद्धा हीच माया प्रबळ झालेली दिसते. त्यांच्यात अनेक वाद किंवा विचारधारा निर्माण होतात. त्या लोकांना भगवंतांच्या प्रेमापासून दूर नेतात. त्यामुळे मनुष्यामधील प्रेमही नष्ट होते. या सर्व गोष्टी मायेच्या प्रबलतेमुळेच घडतात. भौतिकतेच्या भ्रमित करणाऱ्या या गुंतागुंतीचे निराकरण भागवताच्या श्रवणातून होते आणि समाजात शांतीचा शुभारंभ होतो. राजकारणी लोक अनेक राजकीय स्थितीत अशा शांतीसाठी फार उत्सुक असतात.
लोक अनेक राजकीय स्थितीत अशा शांतीसाठी फार उत्सुक असतात. राजकारण्यांना प्रजेत आणि राष्ट्रात शांतता हवी असते, परंतु त्याच वेळी भौतिक स्वामित्वाच्या दुर्दम्य आसक्तीमुळे सर्वत्र भ्रम आणि भीती पसरलेली असते. त्यामुळे राजकारण्यांची शांती संमेलने समाजात शांती आणू शकत नाही. हे केवळ भगवान श्रीकृष्णांविषयी भागवतातील विषयवस्तूच्या श्रवणाने शक्य होऊ शकेल. मूर्ख राजकारणी शतकानुशतके शांती संमेलने, शिखर परिषदा भरवीत जावत, परंतु ते यशप्राप्तीत असफळ होतील. जोपर्यंत आपण भगवान श्रीकृष्णांशी असलेल्या आपल्या संबंधाची पुनर्स्थापना करण्याच्या स्थितीवर येत नाही, तोपर्यंत शरीरच आत्मा आहे असा भ्रम आणि भयाकुलताही राहणारच. भगवान श्रीकृष्ण स्वयंपूर्ण पुरुषोत्तम असल्याची शास्त्रातून शेकडो उदाहरणे उपलब्ध आहेत आणि वृंदावन, नवद्वीप, पुरी अशा कित्येक स्थानातील भक्तांची स्वानुभवावरून सहस्त्रावधी प्रमाणे आहेत. कौमुदी कोशात भगवान श्रीकृष्णांच्या पर्यायी नावात यशोदानंदन, पूर्णपुरुषोत्तम, भगवान, परब्रह्म अशी अनेक नावे आहेत. सारांश हा की वैदिक वाङ्मय भागवताचे श्रवण केल्याने भगवान श्रीकृष्णाशी प्रत्यक्ष संबंध प्रस्थापित होतो आणि फलतः सांसारिक ताण, भ्रम, भय यांच्या पलीकडे जाऊन जीवनाची सर्वोच्च सिद्धी प्राप्त करता येते. भागवताच्या विनम्र श्रवणाची ही व्यवहार्य परीक्षा आहे. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. श्रील प्रभुपाद की जय.